गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा. आज आपण 10व्या महाविद्येकडे म्हणजे आता शेवटच्या महाविद्येकडे वळत आहोत, जिचं नाव आहे कमला. तिला कमलात्मिका असं सुद्धा म्हणतात. काल आपण मातंगी विषयी जाणून घेतलं. मातंगी ही जशी तांत्रिक सरस्वती म्हणून ओळखली जाते, तशीच कमला ही तांत्रिक लक्ष्मी आहे. आणि कमला ही त्रिपुर सुंदरी सोबत रिलेट केली जाते. तर श्रीविद्या जी आहे त्यातील प्रमुख देवता ह्या त्रिपुर सुंदरी आणि कमला आहेत. तर श्रीविद्या याच्यामध्ये जो पंचदशी मंत्र येतो त्याच्यामध्ये सुद्धा श्री हे जे अक्षर आहे ते बीज अक्षर आहे कमलेचं. लक्ष्मीचं बीज अक्षर आहे श्री. श्री सुक्त जे की लक्ष्मीची उपासना आहे ज्याच्यामध्ये. तर श्री हे अक्षर बीज अक्षर आहे कमला महाविद्येचं आणि ती स्वतः लक्ष्मी आहे, त्यामुळे तिचा जो पती आहे तो विष्णू आहे. आणि तिचं एक वेगळी शक्ती म्हणून सुद्धा पूजन केलं जातं. म्हणजे फक्त प्रत्येक वेळेस विष्णू सोबत लक्ष्मी असं पूजन न करता एक सेपरेट महाविद्या म्हणून तिचं पूजन दशमहाविद्येमध्ये केली जाते. यानंतर आपण समजून घेऊया की कमलेचा अर्थ काय होतो. कमला ही आपल्याला काय काय देते, तर काम, कला, रस, आनंद आणि सौंदर्य या सगळ्या गोष्टी कमला या महाविद्येने शक्य होतात आणि तीच लक्ष्मी आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की लक्ष्मी ही धनधान्य देते, तर ती तेवढ्यापुरती सीमित न राहता विजय देणारी देवता आहे. या जगामध्ये आनंद, रस आणि सुंदरता भरण्याचं काम जर कोण करत असेल तर ती लक्ष्मी आहे. तर त्रिपुर सुंदरी आपण बघितलं ती सृजनाचं काम करते. तिच्या हातामध्ये मनोरूपेक्षु कोदंडा, पंचतन्मात्र सायका ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तिच्याकडे रागाचा पाश आहे. राग म्हणजे प्रेम. तर ह्या सगळ्या गोष्टी त्रिपुर सुंदरीकडे असतील तर कमला जी आहे ती सृजन करण्यासाठी एक जागा निर्माण करते आणि एक अद्भुत सौंदर्य त्याच्यामध्ये ऍड करत असते. म्हणून ही जी कमला आहे, लक्ष्मी आहे, तिच्याशिवाय हे जग चालणं शक्य नाही. तर आपण असं म्हणतो बाकीच्या महाविद्यांचा आपण अभ्यास केला, पण आता एक विचार करा, आपण एखाद्या ठिकाणी गेलो, गार्डन मध्ये गेलो आणि विचार करा की तिथली सगळी पानं सुकलेली आहेत आणि अतिशय भकास वातावरण झालंय, एकही फूल नाही, तर ते सुंदर दिसेल का? ते मनाला आवडेल का? त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल का? नाही. तर आनंद, रस आणि सौंदर्य निर्माण करण्याचं जे काम आहे ते लक्ष्मीकडे आहे. आणि लक्ष्मीमुळेच ऍक्च्युली माणसाला जी सृष्टी आहे ती सुंदर दिसते. लक्ष्मीमुळेच माणसाला या सृष्टीमध्ये आनंद मिळतो, त्याला रस वाटतो त्या गोष्टीमध्ये, कारण तिथे एक सौंदर्य आहे, एक अट्रॅक्टिव्हनेस आहे आणि त्याच्यामुळेच आनंद निर्माण होतो. तर लक्ष्मीची कथा आपल्याला सर्वांना माहित असेल की अमृतासाठी ज्या वेळेस मंथन झालं, सागर मंथन झालं, त्यावेळेस लक्ष्मी अगदी धन्वंतरीच्या आधी लक्ष्मी प्रकट झाली आणि लक्ष्मी प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूंशी विवाह केला. तर ही गोष्ट आपण बघूया पूर्ण. एक कोजागिरी पौर्णिमेला मी असा प्लॅन करत आहे की लक्ष्मीवर एक सिरीज बनवावी आणि ज्याच्यामध्ये कमला महाविद्या म्हणजेच लक्ष्मी हिच्याबद्दल ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत थोड्या थोड्या शेअर कराव्यात. तर ही जी लक्ष्मी आहे, जिला श्री रमा म्हणतात, तर ती कमळावर बसलेली आहे. आता कमळ कसं आहे? कमळ अतिशय पवित्र आहे आणि ते सूर्य जेव्हा उगवतो, ज्या वेळेस सूर्याचा प्रकाश येतो त्यावेळेस ते उगवतो आणि त्याला सहस्त्र पाकळ्या आहेत. तर जेवढी पण चक्र आपण बघा की म्हणजे मूलाधार चक्र, अनाहत चक्र, सहस्रार चक्र, जेवढी चक्रांचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की प्रत्येक चक्रामध्ये कमळ आहे, कमळाच्या पाकळ्या आहेत. तर ते असं का? कारण कमळ हे जे आहे ते पवित्रतेचं प्रतीक आहेच, पण त्याच्यासोबत कमळ जे आहे ते लक्ष्मीचं आसन आहे.
आणि एखादी गोष्ट ज्याच्यात आनंद नसेल, एखादा व्यक्ती आहे ज्याला उपासनेमध्ये आनंद मिळतो, एखादा व्यक्ती आहे ज्याला कर्मामध्ये आनंद मिळतो, एखादा व्यक्ती आहे ध्यानामध्ये आनंद मिळतो, पण आनंद ही गोष्ट जी आहे ती सगळ्यांमध्ये कॉमन आहे. त्यामुळे सगळ्या चक्रांमध्ये, सगळ्या ध्यानांमध्ये जे सिम्बॉलिझम आहे त्यामध्ये कमळाच्या पाकळ्या दाखवल्या जातात. आणि अशा सहस्त्र पाकळ्या असतात. तर आनंद मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अनेक आहेत आणि त्यातून जो मिळणारा आनंद आहे त्याची कुठेच कंपॅरिझन नाही करू शकत. आता पद्म हे जे नाव आहे, पद्मासनात स्थित आहे, तर राजयोगामध्ये आपण म्हणतो की पद्मासन जे आहे ते अतिशय अवघड आहे. जर ते जमलं आणि जर पद्मासन सिद्ध झालं तर अर्थातच स्थिरता प्राप्त होते. तर जेवढे पण ऋषीमुनी ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला त्यांनी पद्मासनातच ध्यान केलेलं आहे, बसून दोन्ही मांड्यांचं एकमेकावर एक ठेवून ज्यावेळेस दोन्ही जे गुडघे आहेत ते खाली जमिनीला टच होतात आणि त्यानंतर आपण एक स्ट्रेटली असं बसतो, त्याच्यानंतर जर ते सिद्ध झालं तर एकदम स्थिरता प्राप्त होते. आणि ही जी स्थिरता आहे ती स्थिरता खूप महत्वाची आहे आणि ती जी शक्ती आहे जी ह्याच्या रिलेटेड आहे ती आहे कमला. नंतर कमला ही जी तांत्रिक मध्ये दाखवली जाते तिच्या भोवती 4 हत्ती आहेत आणि हे जे 4 हत्ती आहेत ते पॅशन, प्राईड, डिझायर आणि लव म्हणजे भाग्याचं प्रतीक आहे. आणि तिचा एक हात वरद मुद्रा आहे, एक हात अभय मुद्रा आहे आणि तिची जी कांती आहे ती हेमवर्ण म्हणजे सोनेरी रंगाची कांती आहे आणि 2 हातात कमळ तिने धारण केलेले आहे. तर धन धान्य समृद्धी आपण लक्ष्मीचं रूप म्हणतोच, तसेच 8 लक्ष्मीचे प्रकार आहेत. अष्टलक्ष्मी स्तोत्र आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, गजलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि धनलक्ष्मी. महाविद्या कमला जी आहे ती उपनिषदांमध्ये मधुविद्येशी रिलेटेड आहे. मधुविद्या म्हणजे सौंदर्य, मधु म्हणजे रस. तर रस निर्माण करण्याचं काम, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद निर्माण करण्याचं जे काम आहे ते मधुविद्येने साध्य होतं. आणि ही जी मधुविद्या होती ती बृहदारण्यक उपनिषदात असं म्हटलेलं आहे की इंद्राकडून दध्य मुनींनी मिळवली. तर हे जे दध्या होते त्यांनी जेव्हा ही विद्या इंद्राकडून ग्रहण केली तेव्हा इंद्राने त्याला असं सांगितलं होतं की मी तुला ही विद्या देत आहे, पण जर तू ही विद्या दुसऱ्या कोणाला दिलीस तर त्या क्षणी माझ्या वज्राने तुझ्या मस्तकाचे 2 तुकडे होतील. आता अश्विनी कुमार दध्यांकडे आले आणि त्यांनी त्या विद्येची दीक्षा मागितली. तर दध्या मुनीने तर ते सांगितलंच, पण ह्याच्यावर तोडगा त्यांनी काढला आणि दध्या मुनींनी अश्विनी कुमारांना ती विद्या दिली. अश्विनी कुमारांनी घोडा आणला, घोड्याचं शिर कापलं आणि ते शिर दध्या मुनींना लावलं आणि त्यांचं शिर काढून घेतलं. तर अश्विनी कुमार हे डॉक्टर आपण म्हणतो, देवांचे डॉक्टर, त्यांनी शिर बदली केलं दध्या मुनींचं आणि अर्थातच ज्यावेळेस दीक्षा ग्रहण केली आणि ज्ञान सगळं मिळालं अश्विनी कुमारांना त्यावेळेस त्यांनी काय केलं की इंद्राकडून वज्र येणार आहे आणि ते दध्यांचं शिर कापून टाकणार आहे, म्हणून तेवढ्या पुरतं त्यांनी घोड्याचं शिर लावलं आणि त्याच्यानंतर इंद्राकडून शिर कापलं गेलं आणि त्याच्यानंतर मग ते घोड्याचं शिर काढून पुन्हा त्यांना त्यांचं आधीचं मस्तक लावलं. अशी कथा मधुविद्ये रिलेटेड सांगितली जाते. तर ह्या ज्या 8 लक्ष्मी आहेत ते अर्थातच सृजन, संतान लक्ष्मी हे सृजनाचं प्रतीक आहे. विजय, त्याच्यानंतर धान्य, धन या सगळ्या गोष्टी आनंदाचं प्रतीक आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला या जगण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो, काहीतरी आपल्याला रस प्राप्त होतो, कारण की माणूस जो जगतो ते काहीतरी मिळवण्यासाठी जगत असतो. कुठलीही गोष्ट असो, मग विद्या असो, विद्या सुद्धा लक्ष्मीचं रूप आहे, विद्या लक्ष्मी आहे. किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला सत्ता मिळवायची आहे
आपल्याला विजय मिळवायचा आहे तर ती सुद्धा लक्ष्मीच आहे. धान्य, धन ही सुद्धा लक्ष्मी आहे. संतान ही लक्ष्मी आहे. तर कमला जी आहे ती या सगळ्यांचं एक मुख्य रूप म्हणू शकतो अशी तांत्रिक लक्ष्मी आहे. आणि मुळात आपल्याला जगण्यामधला आनंद जो आहे, जो सृष्टीमधला आनंद आहे, तो मिळवून देण्याचं काम लक्ष्मी करते. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये रस निर्माण करते. आणि अर्थातच जे योगी असतील, ज्ञानी असतील, त्यांना सुद्धा त्यांच्या स्थितीमध्ये, ब्रह्मस्थितीमध्ये आनंद देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती लक्ष्मी असते. तर लक्ष्मीचे साधक आपण बघायला गेलो तर खूप आहेत. आणि मला जेवढा रेफरन्स मिळाला त्याच्यामध्ये अनेक ऋषी, अनेक देव याच्यामध्ये येतात. तर कर्दम मुनी जे आहेत ते कमलेचे साधक आहेत. आणि कमला म्हणजेच लक्ष्मी, लक्ष्मीचेच दोन मुलं म्हणजे कर्दम आणि चिक्लित, हे दोघही या महाविद्येचे साधक आहेत. स्वतः शंकर त्यांनी सुद्धा मंत्र लिहिलेले आहेत लक्ष्मीचे. असित मुनींची सुद्धा एक सुंदर गोष्ट येते. ब्रह्मदेव, मृकंड ऋषी म्हणजे मार्कंडेयाचे वडील, हे कमलेचे साधक आहेत. मेधामुनी हे सुद्धा लक्ष्मीचे साधक आहेत. पराशर ऋषींनी वेदव्यासांना आनंद निर्माण व्हावा यासाठी देवीची उपासना करायला सांगितली. त्यावेळेस वेदव्यास हे सुद्धा स्वतः लक्ष्मीचे उपासक. पराशर मुनी अर्थातच लक्ष्मीचे उपासक होतात. त्यानंतर कपिल अवतार, जो भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो, तो कपिल अवतार जो आहे तो सुद्धा कमलेचा साधक आहे. मुद्गल मुनी हे सुद्धा कमलेचे उपासक. आणि कुबेर अर्थातच लक्ष्मीचे उपासक आहेत. तर या सगळ्यांवर म्हणजे इतके रेफरन्सेस आहेत की याच्यावर किती बोलू ते कमीच आहे. आणि म्हणूनच कोजागिरी पासून यावेळेस एक वेगळी सिरीज बनवण्याचा विचार आहे. तर कोजागिरीचं मी टाकेलच परत, तशी लिंक सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल. आता आपण शेवटच्या दिवसावर आहोत आणि 10 महाविद्यांचा आपण अभ्यास केला. तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या की 2 मार्ग आहेत. साधना जी करतो महाविद्यांची त्याचे 2 मार्ग आहेत. एक आहे वामाचार आणि एक आहे दक्षिणाचार. तर वामा मार्ग म्हणजे लेफ्ट हँडेड जो पाथ आहे त्याच्यामध्ये पंचमकाराचा वापर केला जातो. तर त्यामध्ये मांस, मत्य, मीन, मुद्रा आणि मैथुन या 5 गोष्टींचा समावेश होतो, ज्याच्यामुळे आपल्याला एखादं तंत्र अवगत होतं. आणि वाम मार्ग जो आहे तो फास्ट मानला जातो. म्हणजे या मार्गाने जर साधना केली तर लवकर आपल्याला सिद्धी प्राप्त होते असं म्हणतात. तर भैरवी, छिन्नमस्ता आणि धूमावती या ज्या 3 महाविद्या आहेत त्यांची जी साधना आहे ती फक्त वाम मार्गाने केली जाते. बाकी सगळ्या महाविद्यांची साधना दक्षिणाचार आणि वामाचार दोन्ही पद्धतीने केली जाते. दक्षिणाचारामध्ये मात्र ह्या सगळ्या गोष्टी नसतात. शुद्ध ब्रह्मचर्य आणि तूप आणि बाकी सगळ्या गोष्टींचा, यज्ञ वगैरे या सगळ्या गोष्टींचा उपयोग दक्षिणाचार मध्ये होतो. आणि वाम मार्ग लेफ्ट हँडेड पाथ मध्ये फक्त भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती या ज्या विद्या आहेत त्यांचा दक्षिणाचार मार्ग नाही. आपण जे बघितलं त्याच्यामध्ये असं आहे की धूमावती जी आहे ती असत्याचं प्रतीक आहे. काली ज्यावेळेस पहिले असत्य म्हणजे ज्यावेळेस काहीच नाहीये आणि अतिशय घोर अंधकार आहे काली, त्यानंतर काळ निर्माण झाला ती म्हणजे काली. आकाशाचं प्रतिनिधित्व करते ती भुवनेश्वरी. आकाश म्हणजे जे सृजन आहे त्याला जागा पुरवणारी जी आहे ती आहे भुवनेश्वरी. भैरवी जी आहे ती आहे प्रकट न झालेला नाद. तारा जी आहे ती आहे नाद. त्याच्यानंतर मातंगी आहे वाचा, वैखरी आपण बघितलंच. आणि त्रिपुर सुंदरी आहे इच्छाशक्ती. कमला जी आहे ती सौंदर्य आहे सगळ्यांमधलं. छिन्नमस्ता ही वीज म्हणजे तेज आणि नाद दोघांचं प्रतीक आहे. आणि बगलामुखी ही स्तंभन करते, संतुलित करते. आपण वादळाची गोष्ट बघितलीच होती. तर हे सगळ्याचं प्रतीक आहे. आणि
याचा अभ्यास करताना आपल्याला काय कळतं की या महाविद्या आहेत त्यांचा हा प्रभाव आहे. आपल्यामध्ये जी परावाणी आहे ती तारा कंट्रोल करते. त्यानंतर आपली जी वैखरी आहे ती मातंगी कंट्रोल करते. त्यानंतर आपल्या ज्या इच्छा आहेत, इच्छाशक्ती आहे ती त्रिपुर सुंदरी कंट्रोल करते. छिन्नमस्ता, जसं की आपण बघितलं की ती स्वतः अन्न आहे, अन्नदात्री आहे आणि अन्न ग्रहण करणारी आहे. या तिन्ही गोष्टी तीच आहे. त्यानंतर एखादी गोष्ट थांबते म्हणजे जो स्टेडीनेस आहे, स्थिरता आहे, स्थैर्य आहे, ती म्हणजे बगलामुखी आहे. आकाश म्हणजे भुवनेश्वरी आहे आणि नृत्य काळ म्हणजे काली आहे. तर या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेस असं वाटतं की सगळीकडे ही प्रकृती भरून राहिलेली आहे. समर्थांनी याचबद्दल काही ओळी लिहिलेल्या आहेत, त्या मी सादर करते. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार करिता उघडा आपण नाही, तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैसा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मासे, आपण कैसा, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये. समर्थ म्हणतात की मुख्य कोण आहे, तर एक परमेश्वर जो ब्रह्म आहे, आत्माराम म्हणतो तो मुख्य आहे. दुसरी प्रकृती जगदाकारू, म्हणजे परमेश्वर जो आहे तो निराकार आहे आणि प्रकृती जी आहे ती जगदाकार आहे. आणि आपण महाविद्येमध्ये बघितलंच की प्रकृती जी आहे तिने संपूर्ण विश्व व्यापलं आहे. तर दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणला मध्ये, म्हणजे तिसरा आपण कोण, काय सांगणार, कोणाला ज्ञान देणार किंवा एखादी गोष्ट एक्सप्लेन करणार. तर आता या 10 दिवसांमध्ये मी जे काही सांगितलं कदाचित तो प्रकृतीचीच इच्छा होती आणि तिनेच हे सर्व काम करून घेतलं. तर अशा प्रकृतीला आपण नमन करूया. शेवटी आपण निर्वाण षटकांमध्ये बघितलंच आहे की अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, म्हणजे मी भोजन नाही, भोज्य नाही, भोगता सुद्धा नाही. ह्या सगळ्या गोष्टी प्रकृती रिलेटेड आहेत. छिन्नमस्तेच्या गोष्टीमध्ये आपण हे बघितलं. तर चिदानंद रूपम शिवोहम या गोष्टीवर आपण स्थिर राहूया आणि ही जी जगदाकारू प्रकृती आहे, या 10 महाविद्या आहे त्यांना पुन्हा एकदा नमन करूया. काली तारा महाविद्या, षोडशी भुवनेश्वरी, भैरवी छिन्नमस्ता च, विद्या धूमावती तथा, बगला सिद्धविद्या च, मातंगी कमलात्मिका, एता विद्या महेशानी, महाविद्या प्रकीर्तिता. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.